नांदेड जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार यांचे अलीकडेच अल्प आजाराने दिनांक 26 ऑगस्ट रोजी निधन झाल्याने नांदेड जिल्ह्याची लोकसभेची मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याने जिल्ह्याला लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सामोरं जावं लागणार असून त्यासाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने दिनांक 9 सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटी पक्ष कार्यालयात नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांची उपस्थित महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। सदरील बैठकीत नांदेडचे लोकप्रिय स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर घेण्यात येणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांनाच नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी यासाठी एकमताने ठराव पास करण्यात आला। संमत ठराव लवकरच काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या प्रसंगी नांदेड जिल्हा दक्षिण काँग्रेस अध्यक्ष बी.आर. कदम, नांदेड जिल्हा उत्तर काँग्रेस अध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर, महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजीभाऊ चव्हाण, माजी उपमहापौर अब्दुल गफार, मुदखेड तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रतापराव देशमुख बारडकर, नांदेड शहर काँग्रेसचे सचिव संजय शर्मा, माजी नगरसेवक डॉक्टर विश्वासजी कदम, निरंजन पावडे, अनिल मोरे, संजय वाघमारे, सुनील कांबळे, अनिल ठाकूर आदींसह इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।